आपण खोबऱ्याची, तिळाची, कारळ्याची चटणी खाल्ली असेल, पण आज आपण बहुगुणी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। कढीपत्ता खाल्ल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात। डोळ्यांच्या, केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्ता किती फायदेशीर आहे हे आपल्याला माहीतच आहे। दररोज कढीपत्ता खाणं आपल्याला शक्य होत नाही, म्हणूनच आपण अशा पद्धतीने कढीपत्त्याची चटणी बनवून ठेवली तर अगदी 1 ते 2 महिने आरामात खाऊ शकता। चपाती भाकरी सोबत ही कढीपत्त्याची चटणी अगदी रुचकर खमंग लागते। चला तर कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। आज आपण कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। तर त्यासाठी अशी कढीपत्त्याची पाने घेतली आहेत। 1 जुडी कढीपत्ता घेतला, तर पाने अशी आपण धुवून घ्यायची। चटणी बनवण्यासाठी जास्त ही आपण कवळी पाने घ्यायची नाही, तर अशी धुवून पानं आपण कढीपत्त्याची घ्यायची आहे। तर याची आता खमंग रुचकर चटणी कशी बनवायची ते पाहूया। सर्व पाने काढून कढीपत्ता धुवून घ्यायचा, तर शक्यतो सुती कापडाने असं स्वच्छ पुसून घ्यायचा, त्यामध्ये सर्व पाणी काढून घ्यायचं। जास्त ओलसर चटणी होत नाही, म्हणून आपण कढीपत्ता धुवून चांगला सुती कापडामध्ये सुकवून घ्यायचा। तर कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते पाहूया। कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे। कढई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये एक लहान 2 चमचे तेल घालायचं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे चांगले तेलामध्ये आपण तळून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर आपण शेंगदाणे काढून घेऊया। शेंगदाणे भाजून काढल्यानंतर आपण यामध्ये पाव वाटी उडीद डाळ घालायची। उडीद डाळ ही आपण मंद आचेवरती छान अशी तेलामध्ये भाजून घ्यायची। सर्व डाळी अशा खमंग भाजून घेतल्यामुळे आपली चटणी जास्त दिवस टिकते, पण खायला एकदम खमंग अशी चटणी कढीपत्त्याची तयार होते। म्हणून आपण अशा मध्यम आचेवरती अशा खमंग डाळी भाजून घ्यायच्या। थोडीशी लालसर झाल्यानंतर आपण उडदाची डाळ ही छान भाजली काढून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची। फुटाण्याची डाळ नसेल तर आपण हरभऱ्याची डाळ सुद्धा यामध्ये घालू शकता, त्यामुळे छान अशी कढीपत्त्याची चटणी होते। तर या ठिकाणी मी पाव वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे। 1 ते 2 मिनिटं चांगली फुटाण्याची डाळ आपण तेलामध्ये खमंग भाजायची। पाव वाटी सुकं खोबरं घ्यायचं, तेही थोडं भाजून घ्यायचं आपण खमंग असं। खोबरं चांगलं थोडं परतल्यानंतर आपण यामध्ये पाव वाटी पांढरी तीळ घालायचे। तीळ खोबरे ही छान खमंग भाजलं आहे, तर आता तीळ खोबरं आपण काढून घेऊया। लहान 2 चमचे आपण धने घ्यायचे। धने ही आपण खमंग असे भाजून घ्यायचे। थोडंसं तेल घालूया। जास्त ही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, त्यामुळे कढीपत्त्याची चटणी थोडीशी ओलसर होते, म्हणून थोडंसंच आपण तेल घालायचं। धने थोडेसे भाजल्यानंतर आपण यामध्ये 2 चमचे जिरे घालायचे। आता एकत्र असं चांगलं भाजून घेऊया। धने जिरे छान खमंग भाजले, आता धने जिरे आपण साईडला काढून घेऊ। धने जिरे भाजून घेतल्यानंतर थोडंसं 1 चमचा आपण यामध्ये तेल घालायचं। तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये सुक्या लाल मिरच्या 2 ते 3 अशा घालायच्या व थोड्या तेलामध्ये आपण भाजून घ्यायच्या। मिरच्या चांगल्या तेलामध्ये भाजून घेतल्या। अजून 1 चमचा यामध्ये तेल घालायचं। तेल गरम झाले की आपण सर्व कढीपत्त्याची पाने तेलामध्ये भाजून घ्यायची। पूर्ण यामधलं पाणी सुकल्यानंतर अशी आपण गॅस बंद करायचा। पूर्ण अशी मोकळी पाने करून घ्यायची तेलामध्ये भाजून। तर 4 ते 5 मिनिटं चांगली अशी पानं भाजल्यानंतर एकदम अशी मोकळी अशी पाने होतात। तर अशा पद्धतीने आपण पूर्ण पाने भाजून घ्यायची। आता गॅस बंद करूया। तर 1-2-3 मिनिटं आपण ही पाने गार होऊ देऊया। सर्व साहित्य असं या पद्धतीने आपण खमंग भाजून घ्यायचं। आता आपण याची चटणी बनवायची। तर ती चटणी कशी बनवायची ती पाहूया। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य घालून याची चटणी बनवायची आहे। सर्व साहित्य आपण एक एक करत ह्यामध्ये घालूया। जर मोठं भांडं असेल तर आपण एकदमच यामध्ये सर्व साहित्य घालायचं। थोडासा कढीपत्ता घालूया, अर्धा कढीपत्ता नंतर घालायचा। तर आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर यामध्ये आपण 5 ते 6 आपण लसणाच्या पाकळ्या घालायच्या। चवीनुसार मीठ घालायचे। यामध्ये आपण लाल तिखट सुद्धा यामध्ये घालू शकता। सुक्या मिरच्या घातल्यामुळे यामध्ये मी लाल तिखट घातलेलं नाही। सुक्या मिरच्या नसतील तर आपण यामध्ये
काश्मीरी लाल तिखट घालायचा आहे किंवा घरगुती कोणताही मसाला आपला असेल तो यामध्ये आपण घालायचा। चटणीमध्ये थोडीशी चिंच घालायची, त्यामुळे एकदम रुचकर अशी कढीपत्त्याची चटणी होते। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण मिक्सर बंद चालू करतच ही कढीपत्त्याची चटणी बनवायची। तर अतिशय रुचकर ही चटणी झाली आहे। तर दुसरी ही राहिलेली पण चटणी आपण याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेऊया। आता राहिलेलं सर्व साहित्य आपण दुसऱ्या भांड्यामध्ये घालूया। ही भांड्यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, अर्धा चमचा मीठ घालायचं। आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। आता अशाच पद्धतीने हेही मिक्सरला बारीक करून घ्यायचं। तर मिक्सर बंद चालू करतच आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे छान असं थोडंसं जाडसर ही चटणी तयार होते। तर ही चटणी अशी छान मिक्सरला बारीक करून घेतली। तर अशा पद्धतीने थोडी जाडसरच आपण कढीपत्त्याची चटणी करून घ्यायची, त्यामुळे अतिशय रुचकर व खमंग अशी ही चटणी तयार होते। तर तुम्ही बहुगुणी कढीपत्त्याची चटणी नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।